नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात भारतगाथा। आज आपण एका अशा रहस्याचा शोध घेणार आहोत ज्याबद्दल जवळपास प्रत्येक हिंदूने कधी ना कधी ऐकलं आहे, पण त्यामागचं खरं सत्य फारच कमी लोकांना माहिती आहे। कल्पना करा, जर एक दिवस अचानक सृष्टीचा पालनकर्ता भगवान श्री विष्णू योगनिद्रेत गेले, तर या संपूर्ण विश्वाचं काय होईल? सूर्य पूर्वीसारखाच उगवेल का? पृथ्वीचं चक्र सुरू राहील का? देवतांचं कार्य कोण पाहिल? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णू खरंच 4 महिने झोपतात का? दरवर्षी आषाढ शुक्ल एकादशीला लाखो भक्त उपवास करतात, भगवान विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरची वारी करतात आणि याच दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते। धर्मग्रंथांनुसार याच दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात शेषनागावर योगनिद्रेत जातात आणि 4 महिन्यांनंतर प्रबोधिनी एकादशीला पुन्हा जागृत होतात। पण इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो, परमेश्वराला खरंच झोपेची गरज असते का? की योगनिद्रा म्हणजे काही वेगळंच आहे? आणि जर भगवान विष्णू खरोखर झोपले असतील तर या 4 महिन्यात संपूर्ण विश्वाचा कारभार कोण चालवत असतो? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवशयनी एकादशीचं खरं रहस्य, भगवान विष्णूंच्या योगनिद्रेचा आध्यात्मिक अर्थ, चातुर्मासाचं वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व आणि या काळात विवाह, गृहप्रवेश यांसारखी शुभकार्ये का टाळली जातात। शेवटी आपण एका अत्यंत रोचक प्रश्नाचं उत्तरही जाणून घेणार आहोत। जर भगवान विष्णूंनी योगनिद्रा घेतली नसती तर आजचं विश्व कसं असतं? चला तर मग सुरू करूया। देवशयनी एकादशी म्हणजे काय? आता सर्वात आधी हा प्रश्न समजून घेऊया। देवशयनी एकादशी म्हणजे नेमकी काय? हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं। ही एकादशी हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाच्या एकादशींपैकी एक मानली जाते। देशाच्या वेगवेगळ्या भागात ही एकादशी हरिशनी एकादशी, आषाढी एकादशी, पद्मा एकादशी अशा विविध नावांनी ओळखली जाते। महाराष्ट्रात मात्र या दिवसाला एक वेगळंच महत्त्व आहे, कारण याच दिवशी लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला पोहोचतात आणि विठ्ठल विठ्ठल या अखंड नामघोषाने संपूर्ण वातावरण भक्तिमय करून टाकतात। पण या एकादशीचं महत्त्व केवळ वारीपुरंच मर्यादित नाही। धर्मग्रंथांनुसार याच दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात अनंत शेषनागाच्या दिव्य शय्येवर योगनिद्रेत प्रवेश करतात आणि इथूनच सुरू होतो चातुर्मास, म्हणजेच पुढील 4 महिन्यांचा अत्यंत पवित्र कालखंड। मात्र इथे एक गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। पुराणांमध्ये ज्या झोपेचा उल्लेख केला आहे ती आपल्या आमच्यासारखी साधी मानवी झोप नाही, कारण परमेश्वराला थकवा येत नाही, त्यांना विश्रांतीची गरजही नसते। मग या योगनिद्रेचा अर्थ नेमका काय आहे? भगवान विष्णू खरंच झोपतात की ही योगनिद्रा सृष्टीच्या एखाद्या गूढ दैवी प्रक्रियेचं प्रतीक आहे? याच प्रश्नाचं उत्तर पुढे समजलं तर देवशयनी एकादशीकडे पाहण्याचा तुमचा संपूर्ण दृष्टिकोन बदलून जाईल। आता इथेच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, योगनिद्रा म्हणजे नेमकं काय? कारण जोपर्यंत योगनिद्रा या शब्दाचा खरा अर्थ समजत नाही तोपर्यंत देवशयनी एकादशीचं रहस्यही पूर्णपणे समजू शकत नाही। आपण सर्वजण रोज झोपतो। दिवसभराच्या धावपळीनंतर आपलं शरीर थकतं, मन थकतं आणि मग आपल्याला विश्रांतीची गरज भासते। झोप लागल्यानंतर आपल्या आजूबाजूला काय घडतंय याची जाणीव हळूहळू कमी होते। आपण बाह्य जगापासून काही काळासाठी पूर्णपणे दूर जातो। पण भगवान श्री विष्णूंची योगनिद्रा यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे। ही साधी मानवी झोप नाही, ही आहे योगनिद्रा।
योगशास्त्रानुसार योगनिद्रा म्हणजे अशी अवस्था ज्यामध्ये शरीर पूर्ण विश्रांतीमध्ये असतं पण चेतना मात्र अखंड जागृत असते. बाहेरून पाहिलं तर जणू एखादी व्यक्ती शांतपणे विश्रांती घेत आहे पण तिचं अंतर्मन पूर्णपणे सजग आणि जागृत असतं. म्हणूनच धर्मग्रंथांमध्ये भगवान श्रीविष्णू योगनिद्रेत असल्याचं वर्णन आढळतं, पण याचा अर्थ असा नाही की ते संपूर्ण विश्वापासून अलिप्त होतात किंवा सृष्टीचा कारभार थांबतो. उलट त्यांची दैवी शक्ती अखंड कार्यरत असते आणि संपूर्ण सृष्टी पूर्वीप्रमाणेच आपल्या निश्चित नियमांनुसार चालत राहते. सूर्य रोज पूर्वेला उगवतो. चंद्र आपल्या कलेनुसार बदलत राहतो. ग्रह आणि नक्षत्र त्यांच्या निश्चित मार्गावर भ्रमण करत राहतात. ऋतू वेळेप्रमाणे बदलत राहतात. नद्या अखंड वाहत राहतात. आणि पृथ्वीवरील प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार जीवन जगत राहतो. याचा अर्थ भगवान श्रीविष्णू योगनिद्रेत असले तरी त्यांच्या पालनकर्त्याच्या भूमिकेत कोणताही खंड पडत नाही. म्हणूनच अनेक आचार्य आणि तत्वज्ञ सांगतात की भगवानांची योगनिद्रा म्हणजे निष्क्रियता नसून संपूर्ण विश्व संतुलित ठेवणारी दैवी चेतनेची अवस्था आहे. ही अशी अवस्था आहे जिथे शांतता आहे, स्थैर्य आहे आणि सृष्टीचं संचालन करणारी परमशक्ती अखंड कार्यरत आहे. म्हणून देवशयनी एकादशी आपल्याला फक्त एवढंच सांगत नाही की भगवान विष्णू 4 महिने झोपतात, तर ती आपल्याला शिकवते की जीवनात कधी कधी बाह्य धावपळीपेक्षा अंतर्मुख होणं अधिक महत्त्वाचं असतं. मनाला शांत करणं, स्वतःकडे पाहणं आणि ईश्वराशी नातं अधिक दृढ करणं हाच योगनिद्रेचा खरा संदेश मानला जातो. पण जर योगनिद्रा ही साधी झोप नाही तर मग भगवान श्रीविष्णू नेमके 4 महिन्यांसाठीच योगनिद्रेत का जातात आणि चातुर्मासाचा हा कालावधी इतका पवित्र का मानला जातो? आता इथपर्यंत आपण एक गोष्ट समजून घेतली आहे की भगवान श्रीविष्णूंची योगनिद्रा ही साधी मानवी झोप नाही. ती दैवी चेतनेची, संतुलनाची आणि विश्वाच्या अखंड संचालनाची अवस्था आहे. पण आता इथेच आणखी एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर ही योगनिद्रा इतकी दिव्य आहे तर ती नेमकी 4 महिन्यांसाठीच का असते? 1 महिना का नाही? 6 महिने का नाही? आणि वर्षातील हाच कालावधी का निवडला गेला? हा प्रश्न हजारो वर्षांपासून अनेकांच्या मनात निर्माण होत आला आहे. विशेष म्हणजे याचं उत्तर केवळ एका धार्मिक कथेत नाही तर आपल्या ऋषींच्या दूरदृष्टीत, भारतीय निसर्गचक्रात आणि संपूर्ण जीवनपद्धतीत दडलं आहे. भारतीय संस्कृतीत ऋतूंना केवळ हवामानातील बदल म्हणून पाहिले जात नाही. प्रत्येक ऋतूचा मानवी जीवनावर, शेतीवर, आरोग्यावर, प्रवासावर आणि धार्मिक आचारविचारांवर खोल परिणाम होतो, असं आपल्या पूर्वजांनी अनुभवातून जाणलं होतं. आषाढ महिन्यापासून सुरू होणारा पावसाळा हा निसर्गाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा काळ मानला जातो. या काळात कोरडी पडलेली धरती नवजीवन धारण करते. नद्या दुथडी भरून वाहू लागतात. जंगल हिरवाईने नटतात. शेतीची कामं सुरू होतात आणि संपूर्ण सृष्टी नव्या ऊर्जेने जागी होते. पण याच काळात मानवी जीवन अनेक अडचणींनी वेढलं जातं. आज आपल्याकडे पक्के रस्ते, पूल, रेल्वे, विमानं आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडला तरी आपण सहज एका शहरातून दुसऱ्या शहरात जाऊ शकतो. पण हजारो वर्षांपूर्वी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. त्या काळात बहुतेक रस्ते कच्चे होते. मुसळधार पावसामुळे ते चिखलाने भरून जात. लहान ओढे आणि नद्या अचानक प्रचंड वेगाने वाहू लागत. अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटून जायचा. दाट जंगलांमधून प्रवास करणं धोकादायक ठरायचं. विषारी सर्प, वन्य प्राणी, पूर आणि रोगराई यांचा धोका वाढायचा. त्यामुळे सतत भ्रमण करणाऱ्या ऋषी, मुनी आणि संन्याशांसाठी प्रवास करणं अत्यंत कठीण आणि कधी कधी जीवघेणंही ठरत असे.
याच कारणामुळे आपल्या ऋषींनी एक अद्भुत परंपरा निर्माण केली. पावसाळ्याच्या या 4 महिन्यात सतत गावोगावी फिरण्याऐवजी ते एका ठिकाणीच राहू लागले. या काळात ते आश्रमात किंवा एखाद्या पवित्र स्थळी वास्तव्य करून वेदांचा अभ्यास, ध्यान, जप, तपश्चर्या, यज्ञ, शास्त्रचर्चा आणि शिष्यांना ज्ञानदान यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेत असत. या कालखंडालाच पुढे चातुर्मास म्हणून ओळख मिळाली. म्हणजेच हा काळ प्रवासाचा नव्हे तर आत्मचिंतनाचा, बाह्य विस्ताराचा नव्हे तर अंतर्मुख होण्याचा काळ मानला गेला. याच जीवनपद्धतीला अधिक पवित्र आणि सर्वमान्य स्वरूप देण्यासाठी धर्मग्रंथांमध्ये भगवान श्री विष्णूंच्या योगनिद्रेचं वर्णन करण्यात आलं. पुराणांमध्ये सांगितलं आहे की आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात अनंत शेषावर योगनिद्रेत जातात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला पुन्हा जागृत होतात. यामागचा उद्देश असा नव्हता की भगवानांना विश्रांतीची गरज असते. उलट संपूर्ण समाजाला एक संदेश देणं हा त्यामागचा गाभा होता. जर सृष्टीचा पालनकर्ता स्वतः काही काळासाठी शांततेचा, स्थिरतेचा आणि अंतर्मुखतेचा आदर्श ठेवत असेल तर माणसानेही आयुष्यात किमान काही काळ स्वतःसाठी राखून ठेवला पाहिजे, हा त्यामागचा गूढ संदेश होता. चातुर्मास म्हणजे फक्त काही धार्मिक नियमांचं पालन करणं नव्हे, हा काळ स्वतःकडे पुन्हा एकदा पाहण्याचा आहे. आपल्या विचारांचं आत्मपरीक्षण करण्याचा आहे. चुकीच्या सवयी सोडण्याचा आहे. अधिक संयमी, अधिक सात्विक आणि अधिक जागरूक जीवन जगण्याचा आहे. म्हणूनच या काळात उपवास, जप, दान, पारायण, संत साहित्याचं वाचन, सत्संग आणि सेवा यांना विशेष महत्त्व दिलं जातं. आपल्या पूर्वजांना माहिती होतं की बाह्य प्रगती इतकीच अंतर्मनाची शुद्धीही आवश्यक आहे. म्हणूनच त्यांनी या 4 महिन्यांना केवळ धार्मिक नव्हे तर मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक परिवर्तनाचा उत्सव बनवला. म्हणूनच भगवान श्री विष्णूंची 4 महिन्यांची योगनिद्रा ही केवळ एक पुराणकथा नाही. ती निसर्ग, अध्यात्म आणि मानवी जीवन यांच्यातील अद्भुत संतुलन समजावून सांगणारी एक कालातीत संकल्पना आहे. ती आपल्याला शिकवते की जीवनात सतत धावत राहणं हाच विकास नसतो. कधी कधी थांबणं, स्वतःला समजून घेणं, निसर्गाशी एकरूप होणं आणि ईश्वराशी नातं दृढ करणंही तितकंच आवश्यक असतं. पण जर चातुर्मास हा आत्मचिंतनाचा आणि साधनेचा काळ आहे तर मग याच काळात विवाह, गृहप्रवेश, मुंज आणि इतर शुभकार्ये का टाळली जातात? यामागे केवळ धार्मिक श्रद्धा आहे की त्यामागे काही व्यावहारिक आणि वैज्ञानिक कारणंही दडलेली आहेत? याच रहस्याचा उलगडा आपण पुढील भागात करणार आहोत. आता इथपर्यंत आपण जाणून घेतलं की चातुर्मास हा केवळ भगवान श्री विष्णूंच्या योगनिद्रेचा काळ नाही तर आत्मचिंतन, साधना आणि संयमाचा पवित्र कालखंड मानला जातो. पण या संदर्भात आणखी एक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. जर हा इतका शुभ आणि पवित्र काळ आहे तर मग याच काळात विवाह, गृहप्रवेश, मुंज, वास्तुशांती आणि इतर शुभकार्ये का टाळली जातात? आजही अनेक कुटुंबांमध्ये चातुर्मास सुरू झाला की शुभमुहूर्त असला तरी विवाह किंवा मोठे धार्मिक समारंभ पुढे ढकलले जातात. काही जण याला केवळ धार्मिक परंपरा मानतात तर काही जण अंधश्रद्धा म्हणून दुर्लक्ष करतात. पण खरंच या परंपरेमागे फक्त श्रद्धा आहे का? की त्यामागे काही व्यावहारिक, सामाजिक आणि वैज्ञानिक कारणंही दडलेली आहेत? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा हजारो वर्षांपूर्वीच्या भारतात जावं लागेल. त्या काळात आजच्यासारखी आधुनिक वाहतूक व्यवस्था नव्हती. ना पक्के रस्ते होते, ना मोठे पूल, ना रेल्वे, ना मोटारगाड्या. पावसाळा सुरू झाला की मुसळधार पावसामुळे रस्ते चिखलाने भरून जात. अनेक नद्या दुथडी भरून वाहू लागत. लहान ओढेसुद्धा काही तासांत प्रचंड वेगवान प्रवाहात बदलत. अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटून जायचा.
अशा परिस्थितीत लांबचा प्रवास करणं अत्यंत कठीण आणि धोकादायक ठरत असे. याचा सर्वाधिक परिणाम मोठ्या कौटुंबिक समारंभांवर होत असे. विवाह असो किंवा गृहप्रवेश अशा कार्यक्रमांसाठी नातेवाईक, मित्रपरिवार आणि समाजातील अनेक लोक दूरदूरवरून प्रवास करून येत असत. पण पावसाळ्यात हे शक्यच नसायचं. पूर, चिखल, खराब रस्ते आणि सततचा पाऊस यामुळे लोकांना वेळेवर पोहोचणं कठीण व्हायचं. अनेकदा प्रवासात जीवितहानीचाही धोका निर्माण होत असे. त्यामुळे अशा शुभकार्यांसाठी हा काळ योग्य मानला गेला नाही. याच काळात शेतीची कामंही आपल्या सर्वाधिक महत्त्वाच्या टप्प्यावर असायची. भारत हा प्रामुख्याने कृषीप्रधान देश असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी पावसाळा म्हणजे वर्षातील सर्वात व्यस्त काळ. पेरणी, मशागत, रोपांची लागवड, शेताची देखभाल आणि पिकांचं संरक्षण या सर्व कामांसाठी प्रत्येक कुटुंबातील सदस्याची गरज असायची. अशा वेळी अनेक दिवस चालणारे विवाह सोहळे किंवा मोठे समारंभ आयोजित करणं व्यवहार्य नव्हतं. त्यामुळे समाजाने अत्यंत विचारपूर्वक या काळात मोठ्या उत्सवांपेक्षा कर्तव्य आणि निसर्गाशी सुसंगत जीवनाला प्राधान्य दिलं. मात्र या परंपरेचा अर्थ केवळ सोयीपुरता मर्यादित नव्हता. आपल्या ऋषींनी या 4 महिन्यांना एक वेगळाच आध्यात्मिक अर्थ दिला. त्यांनी सांगितलं की वर्षभर माणूस संसार, व्यवसाय, संपत्ती आणि जबाबदाऱ्यांमध्ये गुंतलेला असतो. त्यामुळे आयुष्यात किमान काही काळ असा असावा ज्यामध्ये बाह्य उत्सवांपेक्षा अंतर्मनाचा उत्सव साजरा केला जाईल. म्हणूनच चातुर्मासात उपवास, जप, ध्यान, पारायण, सत्संग, दान आणि सेवेला विशेष महत्त्व देण्यात आलं. हा काळ नवीन भौतिक सुरुवातींपेक्षा आध्यात्मिक उन्नतीचा मानला गेला. धर्मग्रंथांमध्येही या परंपरेला भगवान श्रीविष्णूंच्या योगनिद्रेशी जोडण्यात आलं. असा संदेश देण्यात आला की जेव्हा सृष्टीचे पालनकर्ता भगवान श्रीविष्णू स्वतः योगनिद्रेत आहेत, तेव्हा माणसानेही आपल्या जीवनाची गती थोडी कमी करून आत्मपरीक्षणासाठी वेळ द्यावा. याचा अर्थ शुभकार्ये अशुभ आहेत असा नाही. उलट प्रत्येक कार्य योग्य वेळ, योग्य परिस्थिती आणि योग्य मनःस्थितीत केलं गेलं पाहिजे, हा त्यामागचा संदेश आहे. यामागे निसर्गाशी असलेलं आपल्या संस्कृतीचं नातंसुद्धा दिसून येतं. पावसाळा हा असंख्य वनस्पती, प्राणी, पक्षी आणि सूक्ष्म जीवांच्या पुनर्जन्माचा काळ असतो. पृथ्वी नवजीवन धारण करत असते. अशा काळात अनावश्यक प्रवास कमी करणे, निसर्गाला त्याच्या चक्रानुसार कार्य करू देणे आणि संयमाने जीवन जगणे ही देखील पर्यावरणाशी सुसंगत जीवन पद्धतीच होती. आज सस्टेनेबल लिव्हिंग किंवा पर्यावरणपूरक जीवनशैली म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो, त्याची बीजं आपल्या प्राचीन परंपरांमध्ये हजारो वर्षांपूर्वीच रोवली गेली होती. म्हणूनच चातुर्मासात शुभकार्ये टाळण्यामागे भीती नव्हती, अंधश्रद्धा नव्हती, तर त्यामागे होता निसर्गाचा आदर, समाजाचा विचार, व्यवहाराचं शहाणपण आणि अध्यात्माकडे वळण्याचा एक सुंदर संदेश. आजच्या काळात परिस्थिती बदलली आहे. आधुनिक वाहतूक, तंत्रज्ञान आणि सोयीसुविधांमुळे पूर्वीच्या अनेक अडचणी राहिलेल्या नाहीत. तरीसुद्धा लाखो लोक आजही चातुर्मासाचं पालन करतात. कारण त्यांच्यासाठी हा केवळ परंपरेचा विषय नसून स्वतःला थोडा वेळ देण्याचा, मन शुद्ध करण्याचा आणि ईश्वराशी नातं अधिक दृढ करण्याचा पवित्र काळ आहे. पण देवशयनी एकादशीचं महत्त्व केवळ पुराणांपुरंच मर्यादित आहे का? की भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्येही याच संदेशाशी मिळूनजुळतं तत्वज्ञान सांगितलं आहे? आणि देवशयनी एकादशीच्या दिवशी कोणते उपाय आणि पूजा केल्याने आध्यात्मिक लाभ मिळतो, असं धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे. आता आपण या संपूर्ण प्रवासातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नापर्यंत येऊन पोहोचलो आहोत. भगवान श्रीविष्णू खरंच 4 महिने झोपतात का? शतकानुशतकांपासून हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होत आला आहे. काही लोक या कथेला अक्षरशः सत्य मानतात,
तर काहीजण याकडे केवळ पुराणातील एक प्रतिकात्मक कथा म्हणून पाहतात. पण नेमकं सत्य काय आहे? धर्मग्रंथ आपल्याला काय सांगतात? आणि सनातन धर्मातील महान आचार्य, तत्वज्ञ आणि विद्वान या विषयाकडे कशा दृष्टीने पाहतात? या प्रश्नाचं उत्तर समजून घेतलं तर देवशयनी एकादशीकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कायमचा बदलून जाईल. पुराणांमध्ये स्पष्टपणे वर्णन केलं आहे की आषाढ शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू क्षीरसागरात अनंत शेषनागाच्या शयेवर योगनिद्रेत प्रवेश करतात आणि कार्तिक शुक्ल एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी पुन्हा जागृत होतात. हे वर्णन विष्णू पुराण, पद्मपुराण, भविष्योत्तर पुराण आणि इतर अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये विविध स्वरूपात आढळतं. त्यामुळे श्रद्धेच्या दृष्टीने पाहिलं तर भगवान श्री विष्णूंची योगनिद्रा ही सनातन परंपरेतील एक अत्यंत पवित्र आणि स्वीकारलेली संकल्पना आहे. म्हणूनच लाखो भक्त आजही या दिवशी उपवास करतात, पूजा करतात आणि चातुर्मासाची सुरुवात अत्यंत भक्तिभावाने करतात. पण इथेच आणखी एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. सनातन धर्मातील अनेक तत्वज्ञ, वेदांताचे अभ्यासक आणि आध्यात्मिक गुरु सांगतात की आपल्या धर्मग्रंथांमधील प्रत्येक कथा केवळ ऐतिहासिक घटना म्हणूनच समजायची नसते. अनेक कथा या प्रतिकात्मक स्वरूपात अतिशय गहन आध्यात्मिक सत्य सांगत असतात. म्हणूनच योगनिद्रा या शब्दाचा अर्थ फक्त झोप असा घेतला तर त्यामागचा खरा संदेश आपल्या लक्षातच येणार नाही. वेदांताच्या दृष्टीने पाहिलं तर भगवान म्हणजे अनंत, सर्वव्यापी आणि सर्वज्ञ चैतन्य जे संपूर्ण विश्वाचं संचालन करतं, प्रत्येक जीवामध्ये वास करतं आणि काळ, अवकाश व सृष्टीच्या प्रत्येक नियमापलीकडे अस्तित्वात असतं. अशा परमचैतन्याला आपल्या आमच्यासारखा थकवा येणं, विश्रांतीची गरज भासणं किंवा अज्ञानामुळे झोप लागणं ही कल्पनाच वेदांत स्वीकारत नाही. त्यामुळे अनेक विद्वान असं स्पष्ट करतात की भगवानांची योगनिद्रा म्हणजे परमेश्वर निष्क्रिय होणं नव्हे, तर विश्वातील कार्य अखंड सुरू असतानाही शांत, संतुलित आणि पूर्ण चेतनेत असण्याचं प्रतीक आहे. याच कारणामुळे भगवान श्री विष्णू योगनिद्रेत असल्याचं वर्णन असलं तरी सूर्य उगवणं थांबत नाही, पृथ्वी फिरणं थांबत नाही, ऋतू बदलणं थांबत नाही, नद्या वाहणं थांबत नाही, जीवसृष्टीचं पालन थांबत नाही. प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार जीवन जगत राहतो आणि सृष्टीचा प्रत्येक नियम पूर्वीप्रमाणेच कार्यरत राहतो. म्हणजेच योगनिद्रा ही विश्वाच्या कार्यात आलेली विश्रांती नसून विश्वाच्या संतुलनाची अखंड अवस्था आहे. मग भगवानांनी हा संदेश मानवाला का दिला? कारण माणूस सत्य बाह्य जगात धावत असतो. संपत्ती, यश, प्रतिष्ठा, स्पर्धा आणि जबाबदाऱ्या यांच्यामध्ये तो स्वतःलाच विसरून जातो. अशा वेळी चातुर्मास आणि योगनिद्रेची संकल्पना आपल्याला थांबून विचार करण्याची आठवण करून देते. आयुष्यात काही क्षण असे असले पाहिजेत जेव्हा आपण स्वतःच्या मनाशी संवाद साधू, आपल्या चुका स्वीकारू, आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करू आणि ईश्वराशी असलेलं नातं अधिक दृढ करू. म्हणूनच अनेक संतांनी सांगितलं आहे की खरी यात्रा मंदिरापर्यंतची नसते, ती स्वतःच्या अंतर्मनापर्यंतची असते. याच कारणामुळे देवशयनी एकादशी ही केवळ एक उपवासाची तिथी नाही, ती माणसाला जीवनाचं संतुलन शिकवणारी एक महान आध्यात्मिक संकल्पना आहे. वर्षभर बाह्य जगासाठी धावणाऱ्या माणसाने किमान काही काळ स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या संस्कारांसाठी आणि आपल्या आत्मिक प्रगतीसाठी राखून ठेवावा, हा तिच्यामागचा खरा संदेश आहे. म्हणूनच चातुर्मासाला साधना, संयम, सेवा, दान आणि आत्मशुद्धीचा कालखंड मानलं जातं. म्हणून भगवान श्री विष्णू खरंच झोपतात का? या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाच्या श्रद्धेनुसार वेगळं असू शकतं. जर तुम्ही पुराणातील वर्णन श्रद्धेने स्वीकारत असाल तर भगवान योगनिद्रेत जातात
हीच तुमची आस्था आहे आणि सनातन धर्म त्या श्रद्धेचा पूर्ण आदर करतो. आणि जर तुम्ही या कथेकडे तत्वज्ञानाच्या दृष्टीने पाहत असाल तर योगनिद्रा ही परमेश्वराच्या झोपेची नव्हे तर मानवाला आत्मजागृती, संयम आणि अंतर्मुखतेचा संदेश देणारी दैवी संकल्पना आहे. दोन्ही दृष्टिकोनांमध्ये एक गोष्ट मात्र समान आहे. देवशयनी एकादशीचा उद्देश माणसाला ईश्वरापासून दूर नेणं नाही, तर स्वतःच्या अंतर्मनातून ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवणं आहे. आणि कदाचित याच कारणामुळे हजारो वर्ष उलटून गेली. जग बदललं, जीवनशैली बदलली, पण देवशयनी एकादशीचं महत्त्व आजही तितकंच जिवंत आहे. कारण भगवानांची योगनिद्रा ही केवळ एक कथा नाही, ती प्रत्येक माणसाला स्वतःकडे परतण्याचं निमंत्रण आहे. देवशयनी एकादशीचं नाव घेतलं की संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात सर्वप्रथम एक दृश्य उभं राहतं. पंढरपूरची वारी. लाखो वारक्यांच्या मुखातून अखंड घुमणारा विठ्ठल, विठ्ठल चा गजर, टाळमृदंगाचा नाद, भगव्या पताकांनी सजलेले रस्ते आणि विठुरायाच्या दर्शनासाठी शेकडो किलोमीटर अनवाणी चालणारे असंख्य भक्त हा केवळ एक धार्मिक सोहळा नाही, तर महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, श्रद्धेचा आणि भक्ती परंपरेचा जिवंत श्वास आहे. वर्षभर लाखो भक्त या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतात, कारण देवशयनी एकादशी म्हणजे विठ्ठल भेटीचा, भक्तीचा आणि आत्मसमर्पणाचा उत्सव. पंढरपूरच्या वारीची परंपरा अनेक शतकांपासून अखंड सुरू आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आळंदी आणि देहू येथून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. त्यांच्या पादुकांसोबत लाखो वारकरी हातात भगवा ध्वज, गळ्यात तुळशीची माळ आणि ओठांवर हरिनाम घेऊन शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करतात. या प्रवासात वय, जात, संपत्ती, शिक्षण किंवा सामाजिक स्थान यांना कोणच महत्त्व राहत नाही. प्रत्येक जण स्वतःला केवळ विठ्ठलाचा वारकरी म्हणून ओळखतो. हीच वारीची खरी ओळख आहे. वारीच्या मार्गावर चालताना एक वेगळंच जग अनुभवायला मिळतं. पहाटेच्या काकड आरतीपासून दिवसाची सुरुवात होते. टाळ, मृदंग आणि वीणेच्या सुरात अभंग घुमू लागतात. ज्ञानोबा तुकाराम, राम कृष्ण हरी आणि पांडुरंग, पांडुरंग या जयघोषांनी वातावरण भारावून जातं. वाटेत गावोगावी ग्रामस्थ वारक्यांचं प्रेमाने स्वागत करतात. कुणी पिण्याचं पाणी देतं, कुणी अन्नदान करतं, तर कुणी विश्रांतीची व्यवस्था करतो. हजारो अपरिचित माणस काही दिवसांसाठी एका मोठ्या कुटुंबाप्रमाणे एकत्र प्रवास करतात. कदाचित म्हणूनच वारीला केवळ यात्रा म्हणणं अपुरं ठरतं, ती म्हणजे चालतंबोलतं भक्ती विश्व आहे. या वारीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे समानतेचा संदेश. संत परंपरेने नेहमीच सांगितलं की ईश्वराच्या दारी कोणताही भेदभाव नसतो. म्हणूनच वारकरी संप्रदायात श्रीमंत गरीब, स्त्री पुरुष, तरुण वृद्ध, शेतकरी, कामगार, व्यापारी, विद्वान आणि सामान्य भक्त सगळे एकाच रांगेत चालतात. कुणी मोठं नाही आणि कुणी लहान नाही. प्रत्येकाच्या मुखी एकच नाम, प्रत्येकाच्या हृदयात एकच विठ्ठल आणि प्रत्येकाचं ध्येय एकच पंढरपूर. ही भावना आपल्या संतांनी शेकडो वर्षांपूर्वी समाजाला दिलेली एक महान देणगी आहे. देवशयनी एकादशी आणि पंढरपूरची वारी यांचं नातंही अत्यंत गूढ आणि सुंदर आहे. धर्मपरंपरेनुसार याच दिवशी भगवान श्री विष्णू योगनिद्रेत प्रवेश करतात आणि महाराष्ट्रात याच दिवशी लाखो वारकरी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होतात. विठ्ठलाला भगवान श्री विष्णूंचं, विशेषतः श्रीकृष्णाचं रूप मानलं जात असल्यामुळे देवशयनी एकादशीचा उत्सव पंढरपूरमध्ये विशेष भक्तिभावाने साजरा केला जातो. जणू एकीकडे भगवान योगनिद्रेत प्रवेश करत आहेत, तर दुसरीकडे त्यांचे भक्त त्यांच्या चरणी पोहोचून आपल्या श्रद्धेचं अर्पण करत आहेत. ही परंपरा केवळ धार्मिक नाही,
तर भक्त आणि भगवान यांच्यातील अद्वितीय नात्याचं प्रतीक आहे. मात्र वारीचा संदेश इथेच संपत नाही. ती आपल्याला चालायला शिकवते, पण फक्त पायांनी नाही तर मनाने. ती आपल्याला सेवा शिकवते, पण प्रसिद्धीसाठी नाही तर निस्वार्थ भावनेने. ती आपल्याला भक्ती शिकवते, पण केवळ मंदिरापुरती नाही तर प्रत्येक माणसामध्ये ईश्वर पाहण्याची दृष्टी देते. म्हणूनच संत तुकाराम महाराजांनी आणि संत ज्ञानेश्वर माऊलींनी भक्तीला समाज परिवर्तनाचं साधन बनवलं. त्यांनी सांगितलं की खरा धर्म हा माणसाला माणसाशी जोडतो, विभाजन करत नाही. आजच्या आधुनिक युगातही लाखो लोक दरवर्षी वारीत सहभागी होतात. अनेक जण शेकडो किलोमीटर पायी चालतात, तर काही जण काही दिवसांसाठी तरी या यात्रेचा भाग बनतात. कारण त्यांच्यासाठी ही केवळ परंपरा नाही, ती श्रद्धेचा अनुभव आहे. ती स्वतःला ओळखण्याची यात्रा आहे. ती अहंकार सोडून समर्पण स्वीकारण्याची साधना आहे. म्हणूनच शतकानुशतकं उलटून गेली तरी पंढरपूरची वारी आजही तितक्याच भक्तिभावाने सुरू आहे आणि पुढील अनेक पिढ्यांपर्यंत सुरू राहील. म्हणूनच देवशयनी एकादशीचा खरा अर्थ केवळ भगवान श्री विष्णूंच्या योगनिद्रेत नाही, तर त्या लाखो वारक्यांच्या श्रद्धेमध्ये आहे, जे प्रत्येक वर्षी विठुरायाच्या भेटीसाठी सर्व काही विसरून चालत राहतात. कारण वारी ही केवळ पंढरपूरपर्यंतची यात्रा नाही, ती भक्ताच्या हृदयातून भगवानापर्यंत पोहोचणारी एक अखंड आध्यात्मिक वाटचाल आहे. आतापर्यंत आपण देवशयनी एकादशीचं धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतलं. भगवान श्री विष्णूंच्या योगनिद्रेचं रहस्य समजून घेतलं, चातुर्मासामागचा संदेश जाणून घेतला आणि पंढरपूरच्या वारीचं अद्भुत महत्त्वही पाहिलं. पण आता अनेकांच्या मनात एक स्वाभाविक प्रश्न निर्माण होतो. देवशयनी एकादशीच्या दिवशी नेमकं काय करावं? या पवित्र दिवशी कोणत्या गोष्टी केल्याने भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते, असं धर्मग्रंथांमध्ये सांगितलं आहे. आणि या दिवसाचं पालन करण्यामागचा खरा उद्देश काय आहे? धार्मिक परंपरेनुसार देवशयनी एकादशीचा दिवस हा भगवान श्री विष्णूंच्या भक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे अनेक भाविक या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करतात, स्वच्छ आणि सात्विक वस्त्र परिधान करतात आणि आपल्या घरातील देवघरात किंवा मंदिरात भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची श्रद्धाभावाने पूजा करतात. या दिवशी मन, वाणी आणि आचरण शुद्ध ठेवण्यावर विशेष भर दिला जातो. कारण सनातन धर्मात केवळ बाह्य पूजा नव्हे, तर अंतःकरणाची पवित्रताही तितकीच महत्त्वाची मानली जाते. या दिवशी एकादशीचा उपवास करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं. अनेक जण निर्जल उपवास करतात, तर काही जण फळाहार किंवा सात्विक आहार घेत उपवासाचं पालन करतात. उपवासाचा अर्थ केवळ अन्नाचा त्याग असा नसून इंद्रियांवर संयम ठेवणं, मनाला विषयांपासून दूर करून ईश्वर भक्तीत स्थिर करणं, असा त्याचा व्यापक अर्थ सांगितला जातो. म्हणूनच उपवासासोबत दिवसभर नामस्मरण, जप आणि प्रार्थना करण्यालाही तितकंच महत्त्व दिलं जातं. धर्मग्रंथांमध्ये या दिवशी विष्णू सहस्रनामाचं पठण करण्याची विशेष शिफारस करण्यात आली आहे. महाभारतातील अनुशासन पर्वात वर्णन केलेलं विष्णू सहस्रनाम हे भगवान श्री विष्णूंच्या 1000 दिव्य नामांचं स्तोत्र मानलं जातं. अशी धार्मिक श्रद्धा आहे की श्रद्धाभावाने त्याचं पठण केल्याने मनाला शांती मिळते, भक्ती अधिक दृढ होते आणि ईश्वराशी असलेलं नातं अधिक घट्ट होतं. त्याचप्रमाणे भगवद्गीतेचं वाचन किंवा श्रवण करणंही अत्यंत शुभ मानलं जातं. कारण गीता केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याची दिशा देणारा आध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून ओळखली जाते. देवशयनी एकादशीच्या दिवशी दानधर्म आणि सेवाभाव यांनाही विशेष महत्त्व आहे. आपल्या क्षमतेनुसार गरजू व्यक्तींना अन्नदान करणं, वस्त्रदान करणं किंवा इतर आवश्यक मदत करणं हे अत्यंत पुण्यकारक मानलं गेलं आहे.
विशेषतः अन्नदानाला आपल्या संस्कृतीत सर्वोच्च दानांपैकी एक मानलं जातं. कारण उपासमार दूर करणं म्हणजे केवळ एखाद्या व्यक्तीची भूक भागवणं नव्हे, तर मानवतेची सेवा करणं होय. आपल्या संत परंपरेनेही नेहमी सांगितलं आहे की ईश्वराची खरी पूजा केवळ मंदिरात नाही, तर गरजूंच्या सेवेतही आहे. या दिवशी तुळशीची पूजा करण्यालाही विशेष स्थान आहे. सनातन परंपरेमध्ये तुळशीला अत्यंत पवित्र मानलं जातं आणि ती भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय असल्याची श्रद्धा आहे. त्यामुळे अनेक भाविक तुळशीची पूजा करून तिच्याजवळ दीप प्रज्वलित करतात, प्रदक्षिणा घालतात आणि भगवान विष्णूंचं स्मरण करतात. ही पूजा केवळ एक धार्मिक विधी नसून श्रद्धा, शुद्धता आणि निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचं सुंदर प्रतीक मानली जाते. मात्र या सर्व धार्मिक आचारांमागचा सर्वात महत्त्वाचा संदेश विसरून चालणार नाही. देवशयनी एकादशीचा उद्देश केवळ उपवास करणं, पूजा करणं किंवा काही विधी पूर्ण करणं एवढाच नाही. या दिवसाचा खरा अर्थ आहे आपल्या मनाला थोडा विराम देणं, अहंकार कमी करणं, ईश्वराचं स्मरण करणं, चांगले विचार स्वीकारणं आणि आपल्या जीवनात संयम, सेवा आणि भक्ती यांना अधिक स्थान देणं. म्हणूनच अनेक संतांनी सांगितलं आहे की व्रताचं खरं फळ केवळ शरीराने उपवास करण्यात नाही, तर मनानेही पवित्र होण्यात आहे. म्हणूनच धार्मिक श्रद्धेनुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी उपवास, जप, भगवद्गीतेचं वाचन, विष्णू सहस्रनामाचं पठण, तुळशीपूजन आणि दानधर्म केल्याने मन अधिक शांत होतं, भक्ती अधिक दृढ होते आणि ईश्वराशी असलेलं नातं अधिक गहिरं होतं, अशी मान्यता आहे. आणि कदाचित याच कारणामुळे हजारो वर्षांनंतरही देवशयनी एकादशी हा केवळ पंचांगातील एक दिवस राहिलेला नाही, तर लाखो भक्तांच्या श्रद्धा, साधना आणि आत्मिक उन्नतीचा एक पवित्र उत्सव बनून आजही जिवंत आहे. तर मित्रांनो, आजच्या या प्रवासात आपण देवशयनी एकादशीचं रहस्य अनेक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला. देवशयनी एकादशी म्हणजे नेमकी काय, भगवान श्री विष्णूंची योगनिद्रा म्हणजे काय, चातुर्मासाचं खरं महत्त्व काय आहे, या 4 महिन्यांच्या कालखंडाला इतकं पवित्र का मानलं जातं, चातुर्मासात शुभकार्ये का टाळली जातात, पंढरपूरच्या वारीच्या दिवसाशी असलेलं अद्भुत नातं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्री विष्णू खरंच झोपतात का, या प्रश्नाचाही आपण सखोल विचार केला. या संपूर्ण विषयाचा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट स्पष्टपणे समोर येते. देवशयनी एकादशी ही केवळ पंचांगातील एक तिथी नाही आणि भगवान श्री विष्णूंची योगनिद्रा ही केवळ एक पुराणकथा नाही. या परंपरेमागे श्रद्धा आहे, तत्वज्ञान आहे, निसर्गाशी सुसंवाद आहे आणि मानवी जीवन अधिक संतुलित, संयमी आणि आध्यात्मिक बनवण्याचा एक गहन संदेश आहे. म्हणूनच हजारो वर्षांनंतरही ही परंपरा आज तितक्याच भक्तिभावाने आणि श्रद्धेने पाळली जाते. धार्मिक परंपरेनुसार भगवान श्री विष्णूंची 4 महिन्यांची योगनिद्रा ही सृष्टीचा कारभार थांबण्याचं प्रतीक नाही. उलट ती आपल्याला शिकवते की जीवनात काही क्षण असे असले पाहिजे जेव्हा आपण बाह्य धावपळीपासून थोडा विराम घ्यावा, स्वतःच्या मनाशी संवाद साधावा, आपल्या विचारांचं आत्मपरीक्षण करावं, चुकीच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करावा, ईश्वराचं स्मरण, सेवा, दान आणि साधना यांना आपल्या जीवनात अधिक स्थान द्यावं. कारण बाहेरचं जग जिंकण्यापूर्वी माणसाने स्वतःचं मन जिंकणं अधिक महत्त्वाचं असतं. कदाचित याच कारणामुळे आपल्या ऋषींनी चातुर्मासाला केवळ धार्मिक नियमांचा कायम बनवता आत्मशुद्धीचा, संयमाचा आणि आध्यात्मिक जागृतीचा उत्सव बनवला. त्यांनी आपल्याला शिकवलं की निसर्ग जसा प्रत्येक वर्षी नव्याने फुलतो, तसंच माणसानेही वेळोवेळी आपल्या विचारांना, संस्कारांना आणि जीवनालाही नव्याने घडवत राहिलं पाहिजे. हाच देवशयनी एकादशीचा खरा संदेश आहे. आणि शेवटी
आपण या विषयाकडे श्रद्धेच्या दृष्टीने पहा किंवा तत्वज्ञानाच्या दृष्टीने. एक गोष्ट मात्र नक्की आहे, देवशयनी एकादशी आपल्याला भगवान झोपतात एवढंच सांगत नाही, ती आपल्याला जागा व्हायला शिकवते. स्वतःच्या अंतर्मनाकडे जागा व्हायला, चांगल्या विचारांकडे जागा व्हायला, कर्तव्य, करुणा आणि मानवतेकडे जागा व्हायला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईश्वराशी असलेलं आपलं नातं अधिक दृढ करण्यासाठी जागा व्हायला. जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली असेल किंवा या विषयाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन अधिक व्यापक झाला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा. तुमचं मत, तुमचे अनुभव किंवा या विषयाबद्दलची तुमची श्रद्धा कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तुमच्या प्रत्येक प्रतिक्रियेतून आम्हालाही नवनवीन विषय अधिक सखोलपणे मांडण्याची प्रेरणा मिळते. आणि भारताचा गौरवशाली इतिहास, सनातन संस्कृती, पुराणांमधील रहस्यम, प्राचीन विज्ञान, तीर्थक्षेत्र आणि अशाच अनेक ज्ञानवर्धक विषयांवरील सखोल आणि संशोधनाधारित माहितीपूर्ण व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी भारतगाथा चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि पुढील कोणताही व्हिडिओ चुकू नये म्हणून बेल आयकन नक्की दाबा. मी पुन्हा भेटेन अशाच एका नव्या, अद्भुत आणि इतिहास, संस्कृती व अध्यात्माच्या गाभ्यात घेऊन जाणाऱ्या विषयासह. तोपर्यंत आपण सर्वजण निरोगी राहा, सुखी राहा आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान जपा. जय श्री विष्णू. जय जय विठ्ठल. जय हिंद.